श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ महाराज की बरं मंडळी, आता सर्वांनी बसून घ्या. अरे सदानंद मित्र, वेळेत आलास बघ. आताच पारायण सुरुवात झाली. हे माझ्या बाजूला येऊन बैस. अरे हे रे. अरे असू दे, असं चालू दे. ए पोरा, अरे तू बघा. अरे काय हसतोय? आम्ही काय बसलो, तू बघा. अरे हा कोण आहे? एरवी कधी दिसत नाही, पण अशी वजन असली की बरं येतोस. बरोबर आहे, बरोबर आहे. हा? काय रे? नाव काय तुझं? हसतोस काय? दात पाडीन. थांबा, नाव थांबा. काय तुझं? हे पहा, थांबा मंडळी. हा विठोबा. हा विठोबा. मग मी ज्ञानेश्वर. हा नेहमी माझ्यासोबत असतो. आणि मी यांच्यासोबत असतो. चला तर मग आपण बसूया. आता लगेचच पारायण सुरुवात करूया. देहातीची रूपे विठेवरी गोजिरे, पाहता साजरी चरण कमळे, पाहता पाहता दृष्टीदाय जने, वैकुंठीचे पेणे सहज हाती. हा भानुदास म्हणे लावण्य पुतळा, देखील डोळा पांडुरंगा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. भानुदाजी, तुम्ही जे आता सांगितलं ना, ते ऐकायला कानाला छान वाटलं, पण याचा अर्थ काय समजला नाही. हो, समजलं काय? नाही. बर सांगतो, ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. हे पहा, देव हा चराचरात आहे. आपला देह हा नाशिवंत आहे, मात्र आत्मा हा चिरतरुण आहे. आत्मा आपल्या शरीरातून निघून गेल्यानंतर मागे उरते ते फक्त त्याचे चांगले कर्म आणि धनसंपत्ती. धनसंपत्ती? बरं आठवण झाली. भानू, हा तुझ्यासाठी उपहार आणला होता. पण भानू, धनसंपत्ती ही कमावीच लागते. त्याशिवाय समाजात मान सन्मान आदर सत्कार काही मिळत नाही. म्हणून धनसंपत्ती ही कमावीच लागते. बरं, मला आता जायला उशीर होतोय, मी येतो. अरे थोडा वेळ थांबला असतं बरं झालं असतं. अरे थांबलो असतो, पण माझे व्यापारी मित्र वाट बघतायत म्हणून, नाही तर थांबलोच असतो. चालेल चालेल. धनसंपत्ती धनसंपत्ती ही सुद्धा दुसऱ्याची, परंतु ती मिळवण्यासाठी आपण आपलं जीवन व्यर्थ घालवतो. परमात्माकडे जायचं असेल तर भक्ती हाच एक मार्ग आहे. पिंगळा महाराज हेच नेहमी आपल्याला सांगतात. आता हे पिंगला महाराज कोण? बरं, तेही मी समजावून सांगतो. पिंगळा महाराज म्हणजे पहाटे पहाटे वासुदेव कसा येतो, तसेच पिंगळा महाराज सुद्धा येतात आणि आपल्या गोष्टीतून समाजाला प्रबोधन करतात. ते कसं? ऐका. ऐक ना ग बाई, तू राम नाम घेई, मानव देह आला जन्माला, संसार केला काही. घे 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 हरी नाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही मनुष्यानं घरदार, इथं सगळंच राहत सार, माणूस मेल्यावर त्याच द्यावं बाहेर. घे 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 हरी नाम घे, माया तू सोडून दे, हात लावून काय चाललंय? बाबा तुम्ही? आणि आता वेळेसाठी एकटाच काय नाचत आहेस? बाबा एकटा कुठे? हे आहेत ना माझ्या सोबती. अरे कुठे गेले सर्वजण? आता इथेच होते. विठोबा विठोबा सुद्धा इथे अरे होता. काय वेळ झालायस का? वेळ लागेल तुला? बाबा वेड्यात झालोय मी. पांडुरंगाच्या दर्शनासाठीच वेडा झालोय मी. पांडुरंगाच्या सहवासात मन कसं प्रसन्न होते. अरे तुझा हा पांडुरंग तिकडे पंढरपुरात. हे पैठण आहे, पैठण. इथे देवीचा वावर आहे. पांडुरंग इथे नाही. बाबा चुकताय तुम्ही. बापाला सांगतो. बाबा माझा पांडुरंग हा प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. मनाच्या अंतःकरणातून पाहाल ना तर जैन, स्थळी, काष्टी,
पाषाणी निर्गुण निराकार असा माझा पंढरीचा पांडुरंग आहे. बस का तो तत्वज्ञान. अरे मी जीवापाठ मेहनत करून तुला ज्ञान द्यावं आणि तू बुद्धीच्या चट वाढवण्याऐवजी कुशात आपल्या कानात गुंग व्हावं. ते वेदाचं पारायण चालू असताना तुझ्या जो टाळ म्हणत बसतोस. काट्या तुला चित्त चंचल झालंय. अशाने ही अवघड विद्यात काय डोक्यात शिरणार नाही कशी. छे 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 छे. अरे या तुझ्या अशा मागण्यामुळे माझा जीव मेटाकुटीला येतो आणि समाजात मला खाली मान आणून राहावं लागतं रे. खरंच लाज वाटते तुझी मला. अशाने तू आपल्या कुळाचं नाव मातीत मिळवणार आहेस. बाबा बाबा क्षमा करा मला. माझ्या असं कोणतेही कृत्य होणार नाही ज्याने आपल्या समाजाचं नाव बदनाम होईल. बाबा विठ्ठलाच्या कीर्तनात व्यवहार आणि विद्या ह्याकडे माझे दुर्लक्ष झालं. त्याचं खरंच वाईट वाटतं मला. क्षमा करा बाबा, मला क्षमा करा. अरे विद्येशिवाय आयुष्याला पूर्णता येत नाही म्हणजे. त्या शिक्षण हे गरजेचं आहे. त्यात आपल्या समाजात सर्वशास्त्र पारंगत. अरे सर्वशास्त्र पारंगत असल्याशिवाय आपल्याला पोरी पण मिळत नाही. प्रत्यक्ष भगवंताने आपल्याला बुद्धीचं स्वामित्व दिलं आहे. बाबा मला कोणावरही स्वामित्व गाजवण्याची इच्छा नाही. पांडुरंगाच्या दर्शनात तल्लीन राहण्यातच मला आनंद आहे. तुझ्या टाळचा पिल्ला आहे. प्रत्यक्ष पिताबरोबर वाघ घाण्याचा शेफर नाहीस तू. अरे मी जिवंत आहे तोपर्यंत चालले तुझी खेळ. नाहीतर समाजात शूद्रापेक्षा शूद्र समजतील लोक तुला. बाबा माझा पांडुरंग हा सर्वांचा दाता आहे. त्याच्या भक्त मी विलीन झालो तर काय कमी आहे. अरे ते तुझे बोलतोस ना त्याला वेदशास्त्राचा आधार. तू 4 विद्या शिकला असतात, शास्त्र पारंगत झाला असता आणि जर हे लोकांना समजावून सांगितलं असतं तर त्यांना पटलं असतं. पण हे या क्षणी सरळ व्यर्थ आहे. तुझ्या म्हणण्याला जर वेदशास्त्राचा आधार असताना तर आज. बाबा नुसतं शिकून ढोंगेपणाचा आव आणून समाजाला फसवण्यात काय अर्थ आहे. सांगा ना काय उपयोग आहे अशा शिक्षणाचा आणि तत्वज्ञानाचा. अरे पण हे तू 4 लोक मित्र जमा करतोस, त्यांना तत्वज्ञान देतोस, त्याला शास्त्राचा आधार हवा आणि त्याच्यासाठी तू तुला मागे लागलोय. शिव शिव शंभो शिव शिव शंभो. आलात मागून आणि मागून येतो पुढचा गो. तात्या तात्या ओ तात्या तात्या तात्या. ए जा पुढं. नाही बोल बोल. नमस्कार तात्या. नमस्कार नमस्कार. तुमच्या ह्या चिरंजीवचे प्रकार माहिती आहेत का तुम्हाला? अरे त्यांना कसे माहित असतील. हा. अरे आपण उच्च जातीतले हा. आणि हे खालच्या जातीच्या लोकांबरोबर जाऊन गप्पा काय मारतात, झिंडवडे काय उडवतात. हा तुमचा चिरंजीव. अमंग अमंग कृत्य करतो हा तुमचा मुलगा. हो माझा जर मुलगा असताना नागला ह्याची चावती दिली असती. मारून टाकतोस काही मला. काय सांगतोय रे या अग्निकुंडात. हा. अहो पण माझा मुलगा वृत्तीनं भक्त आहे. हा? अरे, जळलं असतं ते विजावून टाक. काय विचारला? बाकी भारी आग लावतोस तू. हा? पण कर्णीने अख्ख्या समाजाला लाजवेल अशी कृत्य करतो हा तुमचा मुलगा. शास्त्रीजी आपल्या समाजाला लागू असं कोणतं कृत्य केलं आहे मी. गप्प बसू. पाहतो आणि लग्नाच्या साखरदांड्यात चांगला जुळवून ठेवतो. अगदी बरोबर. लग्नाचं व्यसन नव्हतं त्याला व्यसन. अरे हा? तो वेफर नावाला तो काय कुत्रा तो काय हराण डुक्कर. अरे नाही तो काय हा बाई. हा तो काय बैल आहे. यात काय संशय. उद्या लग्न झालं ना का अख्खं ब्रह्मांड आठवेल त्याला. ही आजकालची तरुण पिढी आहे ना फार विचित्र. प्रेमाचं नाटक काय करतील, भक्तीची पूजा काय करतील. खूप 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 विचित्र आहे तरुण पिढी. आजकालची पिढी आहे ना कडकडणारी बिजली आहे. कधी एकदा कडकडील आणि पडेल वरती देवाला सुद्धा कळणार नाही. शास्त्रीजी हा? स्वतःच्या तरुणपणाचा अनुभव सांगताय वाटतं. हा मग मी तरुण असताना गार्डन मध्ये जायचो आणि मग प्रिया यायची. प्रिया जवळ बघा कसं तोंडावर बोलतोय मला उठमोठासारखा. शास्त्रीजी हा? उपदेश करता करता तुम्ही माझ्या विरक्त भक्तीला आवाहन करू लागलात. म्हणजे काय हो हा? वेदातील 4 श्लोक तरी म्हणता येतात का तुम्हाला. घे. 4 श्लोक तोंडावर बोलतो तोंडावर. हा. बोला पाहू. हा, बोलतो ना जरा बोल. मी चांगलं 10-15 असं तर बोललो. ते नाही. हे 4 श्लोक. अरे 4 श्लोक सांगतोय ते बोल. बाबा. बोल जा. पाहिलं वेदशास्त्राने ज्यांना 4 श्लोक सुद्धा म्हणता येत नाही अशा ढोंगीला तुम्ही प्रोत्साहन देतात. ढोंगी? आम्हाला ढोंगी म्हणतो. हा? अरे आम्हाला दुखवशील ना तर भोगशील आपल्या कर्माचे फळे. अरे आमच्यासारख्या सामर्थ्य तुझ्या माणसाला काय करणार. कावळ्याची कावकाव आहे नुसती.
कावळा असं नको मेला तुलाच बोलला मला कावला बोलला हा? मला कावला बोलला हा तो आता कावळा बोलला नशीब तो डोम कावळा गिदाड कबूतर ससा ए, तो फक्त मला कावला बोलला तू तो मला प्राण्याची उपमा देऊन टाकलीस मग खरं बोललो ए! सॉरी चुकलं माझं कावळा नाही ढोंग कावळापेक्षा काळं अंतकरण आहे तुमचं. हा? पहिलेच तात्या आमच्या गावाचा अपमान करतो म्हणजे काय हा? डोम कावळा म्हणजे शिव 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 या तरुणपणात आणखी किती यातना सहन करायला लागणार आहेत ईश्वरालाच ठाऊक हा? यातना हा का घाल यायचा नाही हा पण हा बाबा भानू तुझा बेकारपणा मला मुळीच आवडलेला नाही आणि यांच्यासारख्याचा आचरटपणा मलाही सहन होणार नाही. माझ्यासाठी सारा तुला सहन करावं लागेल शक्य नाही ते. बाबा हे ढोंगी लोक स्वतःला सर्वशास्त्री पारंगत ब्राह्मण समजतात आणि समाज लोकांना छळ करतात. काय द्या प्रत्यक्ष पिता बापाच्या तोंडावर बोलतो दिवेला हाड नसल्यासारखं पहाडुरंग लक्षात ठेव भानू यापुढे जर माझ्या हातात राहायचं नसेल तर ज्या घराच्या दरवाजे तुला मोकळे आहेत वडिलांच्या आज्ञा शिरसावर तुम्ही म्हणाल तसंच होईल. कमांडोजी काय झालं हे काय तोतारामजी मी तुम्हाला अधिक पुण्यात काय बोललो असेल तर क्षमा करा मला. वाकून पाया पडला का वाकून अरे पडला का बघ मग सांगतोय आमच्या पायाशी यायचा आहे ए गेला तो गेला कापलंय त्याच काय डोकं तापलंय डोक्यावरून आठवलं हा आम्ही इथं कशासाठी आलो होतो माहितीये का तुम्हाला भैरव शास्त्रींनी राज दरबारात बोलवलंय हेच सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. आमचं काम एवढंच आहे आम्हाला निघायला पाहिजे खूप काम असतं जाई आमचं नमस्कार म्हणजे तात्या त्या चिरंजीवाला थोडस समजून घाला हा? ते काय आहे त्याच हा काय नाही घरात पोरगी नाही मेला वासकडे चल लवकर चल भैरव शास्त्री मी उद्या भेटतो बरं पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. भानू घराकडे लक्ष ठेव विठ्ठला पांडुरंगा घरीदारी समाजात तुझ्यासाठी त्या यातना सहन करतो आहे मी. पांडुरंगा अरे नको हे घर नको हा प्रपंच मला फक्त तू हवायस. तुझ्या दर्शनाची उत्कंठ लागली आहे पांडुरंगा तुझ्या दर्शनाची उत्कंठ लागली आहे. शोधून शिल्ला जीवाकारी साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांब तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीवारी भेटल का वाट मनात्या गाभाऱ्याची आज कोणी तरी दावाल का जो खुल्या कोकिळीच्या रंगतो नाचवी बीज जो त्याना भाज्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी तोला सारा जगाचारी तो सावरी राहतो धोमनी या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग माबालका शांतम पापम ए कमांडो दस्ता मी जे ह्या डोळ्याने पाहिलं तेच तू पाहिलंस का रे
काय प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय हो. हा, तुझी नजर म्हणजे डोंगकवळाचीच नजर आहे, काही सोडत नाही बघायचं. सारखी नजर आहे माझी. अरे काहीतरी सोड ना. अरे काय बघायचं नसतं रे बाबा मी ते. चांगलं पेन बघतो म्हणजे मी वाईट बघतो म्हणतोस तू. नाही, 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 तू माझ्यावर संशय घेतोस तुला हा? आंधळा बोललेला नाहीये. तू माझ्यावर संशय घेतोस हा? नाही संशय घ्यायचा. चांगलं बोलायला मी चांगलंच बोलतो, वाईट बोलायला मी वाईटच बोलणार. अरे मला पण काहीतरी बोलू दे, पण तू काय बोलत नाहीये. हा, तू काय बोलत तू बोल? डोळ्याने बघायचं, डोळ्याने बघितलं ना. हा, ते बघ कसं आहे ते आहे ना. या पैठणात त्या भानुदासाच्या नावाचा डंका वाजतोय तो खरा आहे का? खरं आहे. भानुदासाने सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतली ही गोष्ट वाऱ्यासारखी या पैठणात पसरते. वाटतं तो शेमडा पोर, त्याला वेदशास्त्राची पुसरची ओळखही नाही, त्याला सूर्यनारायणाचा साक्षात्कार होतो म्हणजे नाही. यावर हा भैरव शास्त्री विश्वास ठेवणार नाही. हो भैरव शास्त्री, मला कशा जादू कोण वाटतोय? काय? जादू कोण? हा? तुझा मेंदू गुडघ्यात आहे का रे? माझा गुडघ्यात मेंदू बोलतो. नाही तुला मेंदूच नाहीये ना. हा, तुला मेंदू मेंदू- नाही, मला मेंदू बोलतो. मला कशा- तू तुझे- ए, शांत. तू शांत बस. बस तुम्ही. हा. बोला आदिमाता जगात चंडीचा विजय असो. बोला आदिमाता जगात चंडीचा विजय असो महाराजांचा. विजय असो. महाराजांचा. विजय असो. भैरव शास्त्री, बोला महाराज. आपल्या राज्यात सर्व कुशाल मंगल तर आहे ना? महाराज, मोठे महाराज गेल्यापासून आपणच या राज्याकडे बारकाईने नजर ठेवणार, त्याच हे फळ आहे. गोर गरीब जनता आनंदाने नांदत आहेत. वारसा हक्काने जरी ही गादी आम्हाला मिळाली असली तरी त्याचा आम्ही दुरुपयोग कधीच केला नाही आणि ह्या आधी आमच्या हातून असं कधीच झालं नाही. असे झाले तर ही आधी माता आम्हाला कधीच माफ करणार नाही. या आधी मातेची छत्रछाया आपल्या राज्यावरती आहे. बरोबर आहे महाराज, पण महाराज क्षमा असावी. पण एक गोष्ट तुमच्या समोर नमूद करावीशी वाटते. भैरव शास्त्री, अहो तुम्ही दरबारात मानाने वयाने मोठ्यात अशी कोणती गोष्ट आहे ती आम्हाला सांगायची आहे? महाराज, या आदिमातेच्या शक्तीने सर्व काही सेन्स कुशल चाललंय. ते फक्त या पैठणात आदिमातेच्या शक्तीपेक्षा तो भानुदास त्या पांडुरंगाच्या गुणगान जरा जास्तच गातोय. लोक त्याच्या भक्तीमध्ये तन मन धनाने तल्लीन होत आहेत. शास्त्री, पांडुरंग हो महाराज. म्हणजे तुम्ही त्या पंढरपूरच्या पांडुरंगाविषयी बोलत आहात? हो महाराज. ह्या माझ्या आदिमातेपेक्षा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती मोठे श्रेष्ठ आहे. हा महाराज, सूर्यनारायण प्रसन्न झाल्याची चर्चा राज्यात वाऱ्यासारखी पसरले. हे थोथाड आहे. खरंय. देव प्रसन्न होणं शक्य नाही. हो महाराज, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मग आहे ना. भैरव शास्त्री, बोला महाराज. म्हणजे हे म्हणतात ते खरं आहे का? महाराज, कदाचित ते खरं असेलही किंवा नसेलही, कारण ती गोष्ट मी प्रत्यक्षात पाहिली नाही. जोपर्यंत मी त्या गोष्टीची शहानिशा करत नाही तोपर्यंत त्याबद्दल बोलणं मी उचित समजत नाही. पण महाराज, तो भानुदास फार शेपरलाय. त्याची समजूत काढण्यासाठी गेलो असता त्याच्या वडिलांना आज बोलवून घेतलाय. आले आले वडील आले. हे पहा, भानुदासाचे वडील. हे बघा, तुम्ही तुमच्या मुलाची समजूत काढा. हो, देव प्रसन्न आहे अशी लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसा गोळा करत असेल तर त्याला वेळीच चाला घाला, नाहीतर आम्हाला कठोर शिक्षा करावी लागेल. हो महाराज. भानुदास, तुम्ही या विषयाकडे जातील लक्ष द्या. हो महाराज. आणि एक लक्षात ठेवा, ह्या माझ्या आधी मातेपेक्षा या जगात कुणीच मोठं नाही. हो महाराज. आणि असा कुणी करू पाहत असेल तर हा किशोराव त्याला गोदावरीचं पाणी पाहिजे, हे लक्षात ठेवा. भैरव शास्त्री, बोला महाराज. आपल्या आदी मातेला पुण्या मोठ्यांच्या बाळांची गरज आहे. हो महाराज. एक चांगला सोनार बोलवा आणि दागिने घडून घ्या. हो महाराज, लगेच लागतो तयारीला. बोला आदी माता जगात जननीचा. विजय असो. आदी माता जगात जननीचा. विजय असो. महाराजांचा. विजय असो. महाराजांचा. विजय असो. महाराजांचा. विजय असो.
द्या. तुम्ही तुमच्या त्या विद्वान चिरंजीवाला सावध करा, नाहीतर आम्हाला आमचं काम करावं लागेल. मी 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 त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही नुसतं प्रयत्न करताय. मला एखादा मुलगा किंवा भाऊ असता ना तर विहिरीला ढकलून दिला असता. अरे तू तर विहिरीत ढकलून दिला असता, मी त्या मुलाला आजच लावून दिली असते. मुलगा आहे तुमचा. मी भानुदाचा बद्दल मी माफी मागतो. पण चला माफ करा. आपण माफी मागून काय होणार नाही. चुकी तुमची नाही, तुमच्या मुलाची आहे. हं? त्याची समजूत काढा. पुढचं आम्ही काय ते बघतो. येऊ शकतो आपण. या आदिमातेची कृपा माझ्यावर झाली पाहिजे. मग या राज्यातील प्रत्येक नागरिकाला नाही सुतासारखी सरळ केले तर नाव सांगा नाही भैरव शास्त्री म्हणून. हा? हा. अहो पण या आदिमाताची कृपा होणार कशी? हा? आपण पडलो पैठणात, पंढरपुरात, आणि या पंढरपुरात विठ्ठलाच्या नावाचा डंका सुरू आहे. विठ्ठलाच त्या विठ्ठलाचं काहीतरी करायला पाहिजे. या लोकांना त्या विठ्ठलापासून दूर करण्यासाठी काहीतरी शक्कल लढवलीच पाहिजे. शास्त्री अक्कल आणि शक्कल सर्व तुमच्याकडे आहेत. हा. पैठणी विद्वान तुमच्याकडे आहे तरी कोण? बरोबर. देवाने यांना बुद्धी दिलंय. हा. काय दिलंय? बुद्धी. हा, म्हणजे अक्कल वापरायची कुठे अक्कल नाही दिली. हा? काय अहो ती अक्कल तुम्ही वापरता गजराबाईच्या माग. गजराबाई काय ती गजराची अगं आधा? बाई. काय ती गजराची आधा? शिबाई. आमच्यावर हे फिदा. म्हणजे गजराबाई तुम्ही घेऊन जाता ना. हा. त्या गजराबाईचं प्रकरण कोणाला कळता कामा नये. काय अरे तुम्हाला तिच्या वाड्यावर घेऊन जातो ही गोष्ट ह्या काळाला कळले ना तर माझ्यासारखा सैतान कोणी नाही. हो पण काहीतरी द्यावं लागेल ना. तिकडची काठी तिकडे न करण्यासाठी. तंबाखू डबल घेऊ. हे प्रसादी. हा. हे घ्या इकडे या. हे घ्या काढा काढावं लागेल. हा काढा. कसं काढायचं? किती अडकवलंय ते तुम्ही घ्या त्यांच्याकडे? ना. दोघांनी पण घ्या. आता पण घ्यायला काहीतरी यायला पाहिजे ना. अरे घ्या जमावून घ्या. अरे पाडू नका. आपलं तोंड बंद ठेवायचं काय. हा चला येतो. की गजरा कोणी असतो ना फिदा, हा. पण होतोय ना आपला फायदा. चला आपल्याला निघायला पाहिजे. आपली सोय झालेली आहे. ए काय पण तुला सांगतो, बाई आणि बाटली पायी भले भले वाया गेले. आपण इथून वाया जाऊया. चल वाया झालं कुठे 2 मैल चाललीस लगेच बसलीस. अगं आपल्याला भानुदाच्या घरी जायचंय. भानुदाच्या चरणी आपण मस्तक ठेवलं. अगं मी सांगतो तुला, भानुदास म्हणजे देवाचा अवतार आहे बघ, देवाचा. पण आपण तर खालच्या जातीचं, मग आपला एका नाही होणार असते. अगं आपला काय, आपल्या सावलीचं सुद्धा एकदा होतं त्यासनी. अगं ती मोठी लोक मोठ्या जातीची, आपण गरीब. पण भानुदासचं मन कसं निर्मल आहे. त्यासनी उसनीच माझा विचार नाही बघ. अशी विजय माणसं असतात होय. अगं अशी बी देव माणसं असतात. अगं देवाच्या डोळ्यानं बघणाऱ्याला समधी लेकर माणसं सारखे दिसतात. आणि तुला सांगतो, नाताघरी इथं सुद्धा पाणी भरतोय आणि त्याची कोण समजली की तो खरा बघत. व इथं जन्माला आलेला माणूस भाग्यच असलं पाहिजे. अगं तिथं पैठणात भक्तां संघ पांडुरंग नाचतोया, बागडतोया. आम्ही मी पण नाचते माझ्या पैठणीच्या मातेत. जिथं रूप तुझं दिसू लागला, जिथं रूप तुझं दिसू लागला, तेव्हा तुझ्या नावाचं याड लागलं, तेव्हा
काय का कांदे थांबव, तुला ऐकू नाही काय आलं? नाचता अंगाला भिडू लागलीस की काय माझ्या हे हरामखोर हे खालच्या जातीतली माणसं फार सेपारली आहेत. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, अरे त्या पांडुरंगाचे नाव सुद्धा तुझ्या शूद्राच्या मिळवलेलं सण होत नाही आम्हाला. ओ भैरव शास्त्री, असं खालच्या पुराणात लिहिलंय की आम्ही गरिबांनी देवाचं नामस्मरण करू नये म्हणून. बघा कसा तोंड वर करून बोलतोय माझ्याजवळ. अरे शूद्राशी बोलणे सुद्धा महापाप समजतो आम्ही. तुम्ही आणि मासर आडवे गेलात की अपशकुनी घडणारच. तुम्हाला आणि सापाला दूध पाजलं तर शेवटी ओकणार ते विषाच. सोडा, आमची वाट सोडा, आम्हाला भावनाला भेटायचंय. भानुदासला का बरं? भानुदास हो, तो देव माणूस आहे आमच्यासाठी. देव त्या भानुदासाला त्या माणसांपासून दूर करण्यासाठी काहीतरी उपाय करायलाच पाहिजे. काय उपाय शोधा तुम्ही. त्यांना ठेसल्याशिवाय ह्यांचं चित्त जागेवर येणार नाही. देवाचं नाव घेतलं म्हणून तुम्ही आम्हाला मारताय. आमचं आहे. काय करताय? थांबवा ते प्रथम. तो पांडुरंग तुमच्या मदतीला येईल की माहिती नाही, पण रिकाम ढेकड्या भानुदास आलाय पहा. अरे भानू, तू यांच्याकडे नको पडू. तू घरी जा, तुझा भाऊ बोलवत आहेत. हे बघ, मी बाबांना समजावीन. तू चल पुढे, मी आलो. भैरव शास्त्री, स्वतःला सर्वशास्त्र पारंगत ब्राह्मण समजता आणि असली कृत्य करता लाज नाही वाटत तुम्हाला? अरे भानू, तू नको पडू यांच्यामध्ये. अरे लोक तुझा धिक्कार करतील. हे बघ, तू चल. नाही घाबरत मी यांना, पण मी आज या लोकांना मदत केली नाही ना, तर माणूस म्हणून जन्माला आल्याचा माझा काय उपयोग? विठ्ठलाच्या दरबारात मी दोषी ठरेन. उठा उठा, काही होणार नाही तुम्हाला. पांडुरंग आहे. भैरव शास्त्री, ही कृत्य करताना ती थांबवा, नाहीतर सारं हे महाराजांना जाऊन सांगेन. तोपर्यंत तो जिवंत तर राहायला पाहिजे सर. पाहताय काय? मारा. खबरदार पुन्हा आमच्या वाट्याला याल तर माझा पांडुरंग तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्याची शिक्षा पांडुरंग तुम्हाला नक्की देईल. पांडुरंग पांडुरंग आवडले. अरे काय करताय तुम्ही? उठा उठा. हे पहा, प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या रूपात मला पाठवलं. नाही या भैरव शास्त्रीनं आमचं. नाही नाही, असं काही नाही. मी कुणी देव नाही. आपण सर्वदा पांडुरंगाचे लेकरं. करता करविता तो पांडुरंगच आहे. आम्ही तुम्हालाच भेटायला येत होतो. माझ्या घरी? मग चला आताच माझ्या घरी जाऊया. पण आम्ही खालच्या जातीची लोक, तुमच्या घरी आले चालेल? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, उच नीच मी असा कधीच भेदभाव केला नाही. चला माझ्यासोबत माझ्या घरी या. बघ शाली, तुला बोललो होतं ना, भानुदाचं मन कसं निर्मल आहे. त्यासनी उसनीचपणाचा विचार नाही बघ. या बसा. हे घ्या पाणी. जो संकटकाळी एकमेकांना मदत करतो, तोच माझा खरा भक्त.
तुम्ही आणि माझ्या घरी त्या तुम्ही तुमच्या त्या विद्वान चिरंजीवीला मोकाट सोडलात. आता काय झालं आणखी काय केलं का त्याने हो वेदशास्त्र संपन्न माणसाची प्रतिष्ठा कमी होईल असे 4 चौकात गैरवर्तन झालेलं मला मुळीच सहन होणार नाही. तुम्ही म्हणताय तशी वस्तुस्थिती असली तरी माझा मानव गैरवर्तन केल्याचं मला तरी आठवत नाही. काय ओ प्रेमदास सारख्या खालच्या जातीच्या माणसाच्या गळ्यात हात घालून फिरणारा तुमचा भानुदास चुकला नाही असं वाटतं तुम्हाला? हा? हो, पण त्यांच्या धर्मोदय पुत्राला शासनाने व्हायलाच पाहिजे. हा, शासनाने झालंच पाहिजे. हा. पाहतो आणि एकदा चव्हाट्यावर आणतो तुमच्या मुलाची चेहरा. इथे धर्माची रास व्हायची वेळ आली तरी आम्ही शांत कसे? या वृद्धापणात आणखी किती यातना सहन कराव्या लागणार आहे ईश्वराला ठाऊक. यातनं आता भागाशीच बोललो ना यातनं काय तुम्ही बाहेर यायच नाही. तुमच्या धर्मोदय पुत्राला शासन हे व्हायलाच पाहिजे काय शासनाने व्हायलाच पाहिजे. बघा तात्या शेवटची संधी देतोय तुम्हाला. तुमच्या त्या विद्वान चिरंजीवाला सावध करा नाहीतर आम्हाला आमचे काम करावं लागेल. हा. लग्न होम हवन हे सारं मोबदल्यात करायला लागलाय. त्याच्यामुळे आम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही हो. हा. कुत्र्याचं झालं आमची गोष्ट त्यांचं असं चालू राहिलं ना तर आपण एक दिवस मरून जाऊ. तुमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. क्षमा करा किंवा आपण आणखी काय नाही दोषीच पडला तर मी स्वतः भानुदारांना शिक्षा करीन. हो पोटच्या पुराची करणी मला आता असह्य होऊ लागली आहे. बरं तुमच्याकडे बघूनच आम्ही शांत आहोत. येतो आम्ही. आपल्याला पण निघायला पाहिजे आजच्याच पंढरपुरात. थांबून उपयोगाचं नाही काय होणार आहे पुढे ईश्वरालाच ठाऊक. पांडुरंग एक मित्र म्हणून तुला सल्ला देऊ इच्छितो. देवपूजेने भक्तीने मन आणि शरीर प्रसन्न होतं पण पोट भरण्यासाठी पोटाची विधभर खळगी भरण्यासाठी लागतो तो पैसा आणि अन्नधान्यच. घरी ही अन्नधान्य नसल्याची परिस्थिती आणि बाहेर हा विठ्ठल भक्तीचा डोलारा काय कामाचा. सगळ्यांना अरे मित्रा सुख शांती समाधान सर्व काही विठ्ठलाच्या चरणीच मिळतं आम्हाला. अच्छा आणि मग घरच्यांनी काय उपाशी राहावं आसू पिऊन जगावं की लोकांच्या शिव्या खाऊन जगावं. सदानंद अरे माझ्या विठ्ठलामध्ये सामर्थ्य आहे हे सारे क्लेश दूर करणे इतकं. भानू तू माझं ऐक. तू माझ्या संघाचे व्यापाराला चल म्हणजे तुझे सगळे दुःख नाहीसे होतील. सदानंद अरे व्यापाराच्या नावाखाली लोक लोकांची फसवणूक करत आहेत. असल्या व्यापारात नको गुंतवूस मला. नको हा प्रपंच नको सुख समाधान. गुंतला हा प्राण पांडुरंग चरणी. पांडुरंग पांडुरंग. भानू प्रपंच नको म्हणतोस संसार नको म्हणतोस. अरे संसार हा करावाच लागतो. हा निसर्गाचा नियम आहे. हा तुझ्या त्या विठ्ठलाचा नियम आहे. कसला आहे का बाबा तात्या नमस्कार करतो. माझ्या मर्दाने तर म्हणावं कुशाच्या तुझ्या पांडुरंगासाठी जीवन करा. अरे जन्मदासाने मेला असता तर अग्रपतीने घराने तरी वाटला असतं. बाबा बाबा काय बोलताय तुम्ही. तात्या असं अधिक पुन्हा नका बोलू. मी समजवलंय त्याला. अहो उद्याच घेऊन चाललोय पंढरपूरला व्यापारासाठी. त्याला लागेल ते भांडवल मी पुरवेन. तुम्ही नका काळजी करू. भानू उद्या निघायचं बरं का. आणि हो निघता वेळी बाबांच्या पाया पडून निघायचं. तात्या तुम्ही अजिबात काळजी करू नका. प्रपंच आणि व्यवहार करता करता प्रमार्थ साधला तर उत्तमच व्हायचं. बरं ठीक आहे मी आता निघतो. भानू चल मी येतो आता. मीही तुझ्यासोबत येतो. अरे नको उद्याला महाराजांच्या देवीसाठी दागिने घडवायचे तर थोडी सल्ला मसल करतो मी. तोपर्यंत तू तुझं चालू दे आणि उद्याची तयारी कर मात्र. हा चालेल चल. असे बघत राहू नका.
माझ्या विठ्ठलाला दिलंय पांडुरंगा. बाबा 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 इकडे या ना. काय झालं? हे बघा पांडुरंगाला दिलंय. आपल्या विठ्ठलाला दिलंय. बघा ना, सोने चांदी सर्व दागिने. पांडुरंगा, पांडुरंगा. कधी थकली पाऊले नाही घेता मी माघार मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. विठ्ठला वा वा गजराबाई वा, आज तुम्ही आम्हाला फारच खुश केला. पण आज काही जास्त वेळ थांबता येणार नाही. का बरं? मुख शुद्धीसाठी पाण्याचा विडा दिला तरी चालेल. फक्त पानाचा विडा. हो काय ढोलकीवाला, जा ठीक पानाचा विडा घेऊन ये. हा डुलगुला 2 पानाची व्हिडिओ घेऊन ये. हा मी 1 2 3 आण. हा किती आणू? तुला खायचंय? हा मग नको मग तरी सुद्धा तीनच आण. जा. पटकन जाय जाताना गाणं मग एक दोन. ए, संपलं गाणं संपलं. गजराबाई बोला भैरव शास्त्री. एक खाजगी काम होतं तुमच्याकडे. काम मागून आधी बक्षीस. बक्षीस द्या बक्षीस. तरी म्हटलं बक्षीस आम्हाला नाही. काय कळलं नाही. बक्षीस तर देणारच. हे घ्या, झालं समाधान. आपल्या कामाचं आपल्या कामाचं तुझ्या कामाचं आपल्या कामाचं आपल्याच कामाचं तुझ्या कामाचं. आपल्या कामाचं माहिती आहे ना तुला. जातं ना वाचकन अंगावर काय खायला येतं. जातं काम कर पुढ्यातले पहिले. हा, काम काय म्हणाला तो? त्या भानुदासाला ओळखतेस? तो मेला विठ्ठलाचा भक्त. ऐकले ते मेल्याचं नाव? हो तोच त्यालाच पराभूत करायचं आहे. त्याच्या भक्तीला मला मोठमाती द्यायची आहे. त्यासाठी गजरा मला तुझी गरज लागणार आहे. मी बाई आणि मी तुमची मदत काय करणार? ओ बाई आ, ओ बाई, महाभारत द्रौपदी मुले, रामायण सीतामाता मुले आणि एका बाईने धचा मा केला. अख्खी पेशवाई बिघडली आणि तुम्ही म्हणताय एक बाई काय करू शकते? हो आणि लक्षात काय करायचं ते. बाई जाम चावट आहे. आ? बाई जाम हुशार आहे. आ, गजरा तुझ्या नजरेचं बाण त्या भानुदासाच्या कळसामध्ये घुसलं पाहिजे. दिसला भक्ती विसरून तो तुझ्या या सौंदर्याचा दास झाला पाहिजे. मायाविना आणि कपटीपणा हाच तर स्त्रियांचा हातखंडा आहे. त्या भानुसारखे 56 साधू माझ्या नेत्र कटाक्षाने एका क्षणात पागल होतील. आणि हो, ह्या गजरेला बघून तू विठ्ठल सुद्धा विसर अशी जादू करते की नाही बघा. म्हणून तर तुझ्याकडे आलाय गजराबाई. तो पा तो तोतराम
भानू दोसाला इकडे जेवण येतोय. आम्ही समोरच्या दालनामध्ये जाऊन तुझी गंमत पाहतो. चले हो, दीपक? हो चल. तुम्हाला सांगतो आपला एका जाग्यावरती गजराबाई 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 अय्या तोताराम तुम्ही मी आणि हे कोण नवीन पाहुणं? हा नवीनच यांना नाही ओळखलं हा अख्खं ब्रह्मत झाले तुमच्या दारी हा म्हणजे भानुदास. भानुदास हा तरी ओळख पटली नाही म्हणे मला. हा? अहो ओळख कशी नाही पडली ह्यांच्या तोंडी नुसतं पांडुरंग पांडुरंग असतं म्हणजे विठ्ठलाच्या वेड्यामध्ये खूप छान. हा. पण आपण कसे उभे का बसा की हो. बसायला पाहिजे. मी सकाळ दुपार संध्याकाळ बसतो नाही ना. तुम्हाला बसायला सांगितलं नाही माझं काय मला कळत नाही बाबा. बस बसतो पण आपण उभ्या का? आपणही बसा. हो पाहुण्यांसमोर मर्यादा सोडून कसं झाले इतके तेजस्वी रूप पाहिलं नव्हतं कधी. खरं सांगा मी सुंदर नाही का? यात का संशय? सुंदरता आणि सौंदर्य परमेश्वराला नेहमी आवडतं. पण तोताराम हा? तुम्ही या ठिकाणी का बरं बोलवलं? हा अरे मी सांगायचं विसरलो. गजराबाई यांचा ना कपड्यांचा व्यवसाय दाखवा. काय हो एखादी भरजरी पैठणी दाखवा. दाखवा ते, दाखव. माफ करा चित्त लागत नाही म्हणून कपड्याचा व्यापार बंद केला आहे मी. मग काय टाळ कुठण्याचा व्यवसाय चालू केलाय? पांडुरंग येणं नाही तिच्या आईला काय? ईश्वराची गोडी काय वर्णावी. माझ्या विठ्ठलामध्ये सामर्थ्य आहे सारे क्लेश दूर करण्याइतकं. मग जीवनातील संकट असो किंवा मरण यातून मुक्ती मिळते ती फक्त हरिनामामुळे. मग तेच सांगत होतो ना मी. तुम्ही आतमध्ये जा. भावंदच मला आवडले. एवढी नाही. काही नाचावं गावंच वाटतंय. काय ते कर बाबा एकदा. मी जातो आतमध्ये. जा, जा, तुम्ही आतमध्ये लय जा. पेरलं खाई. कर. काय रे देवा. भावंदास बाई दुर्वा दुर्वा हे पहा परस्त्रीचा सहवास मला बुधण्यासारखं होतं. मला जाऊ द्या. भावंदास मी एकटे सोडा. आणि तुम्ही एकटे सोडा. म्हणजे मला चुकतो. सोडा मला. तुमचं एक गोष्ट पाहून खूप वाईट वाटतंय मला. पाण्याबाहेर काढल्यासारखी मासळगी मी चडफडत आहे. दुर्वा दुर्वा माझ्यापासून. भावंदास भावंदास मला मिठीत घ्या. भावंदास सोडा म्हणून सांगितलं ना. ए ढोलकी वाल्या. गजराबाई गजराबाई क्षमा करा मला. गजराबाई या बाळकृष्णाला राधामाईला फुटलेला पाझर पाहून अतुलात आनंद झाला आहे. पण तुमच्यासारख्या त्यागी देवतेच्या चरणी त्या बालकाची काही सेवा पुरी पडली असेल तर खरं क्षमा करा मला. माता भगिनींच्या पायाची धूळ कुबेराच्या धनापेक्षाही श्रेष्ठ असते. सौंदर्य आणि पैसा याच्या जोरावर तुम्ही चांगले कर्म करा. माझा पांडुरंग अमृत आणि पवित्र करेल तुम्हाला ताई. मोहनदास तुमच्यासारख्या देव माणसाला ओळखायला उशीर आला. मग तुम्हाला ओळखायला उशीर आला मी तुमचे पाय जोडण्याचे मी कधीच समजणार नाही. ताई मी तुम्हाला कधीच माफ केला आहे. भागवत शक्तीचा महिमा अतिशय थोर आहे. चुकलेल्याला सुद्धा वाट दाखवतो माझा पंढरीचा पांडुरंग. दृष्टी विशाल मन मोहापासून वेगळे करा. माझा पांडुरंग आहेच. पाय घासून पडला तर फुलासारखं झेलेल तर तुम्हाला ताई. पांडुरंग 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 विठ्ठला गजरा गजरा गजरा. काय केलं संता कचरा? काय केलं आमचा कचरा? त्या भानू दोसाने तुझ्यासारख्या लायकीने पाय धरावे. हो पहिल्या सप्ती तुम्हाला मी सांगत होतो की थैया थैया नाचणारी बाई आपल्या काय कामाची? थैया थैया नाचणारी बाई आपल्या काय कामाची? तुम्हाला लय घाई ना की नाचत असताना त्याच्यावरती तो हार उधळू नका म्हणून सांगितलं तरी उधळला. आता पाहताय काय ह्या घेतून तुझ्याकडून मी घेतो भडको नका. मी घेतोय या ना. बोला ना. गजराबाई या लवकर. हार द्या. तुमच्याकडे उपयोगाचा नाही आहे तो माझ्याकडे द्या. मला उपयोगाचा नाही आहे. देणार. अहो द्या. अरे मागतोय काय घे हिसकावून त्याच्याकडून. नाही देणार. गजराबाई हार दे. नाही देणार. हार दे. दे हार. खबरदार माझ्या शरीर हात लावतात. चंद्रभागेला तिला पाणी पाजायला नाही.
स्त्रीच्या प्रेमाची जाणीव असेलच. जेव्हा ती स्त्री शस्त्र घेऊन पेटे तेव्हा ती घडणार लागली होते हे विसरू नका. विष शोभणाऱ्या नागिनीला त्या भानुदासाच्या नावाची नशा चढली आहे. ती नशा सकाळपर्यंत उतरेल. नाही की नाहीस? काय नाही की नाहीस? आज ना उद्या पायात घुंगरू बांधून माझ्या समोर तुला नाचावंच लागेल. हे लक्षात ठेव. चला रे. थांबा. कोल्हापुराने भिकाची सवय नाही गदावेला. स्वतःच्या मेहनती जगते. नारी जातीला सन्मान कर शिका. नाहीतर हीच तरी तुमच्या नारीच्या सपन नाच करेल. चला, उद्या. विठ्ठला तुझ्या धानीमानी तूच पांडुरंग तूच विठ्ठला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, नामघोषात देह म्हणाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. आपल्याला भेटायला व्यापारी आले. भानुदास आणि राजदरबार. बोला महाराज. चांगलं तर बघतो कपड्यांचा व्यापारी. आता व्यापार करायला आले तर पण ह्याच्याकडून वसूल करून घेऊया. राज्यातील जनतेची सुखदुःख जाणून त्याला मदत करणं हेच दासाचं काम महाराज. माझ्या आईसाठी काय आणलंय दाखवा बघू. हा माझा मित्र. कपड्याचा व्यापार बंद. आता चांगल्या व्यापारात सुरुवात केली माझ्या सहवासात. आई जगतजननी तुमचं कल्याण करू दे. आपल्या रत्नसंग्रामाची फार प्रशंसा ऐकली आम्ही. पांडुरंग. विविध पेलूची रत्न आम्हाला आणि आमच्या भांडारात असणं आम्ही सौभाग्य समजतो. काय आणलंय दाखवा बघू. दाखव भानू. महाराज वा वा अति सुंदर अति सुंदर. माझ्या आईच्या अलंकारामध्ये हा हार अगदी शोभून दिसेल. महाराज याचं सारं श्रेय ह्या भानूचंच आहे. याला खात्री होती की हा हार तुम्हाला पसंती पडेल म्हणून. वा भानुदास वा. आम्ही तुमच्यावर खुश आहोत. महाराज ही तर त्या पांडुरंगाची कृपा. पांडुरंग पांडुरंग. वा वा विठ्ठल बघतात तर. सदानंद काय बोललं देवाचं. रत्नाचे रत्नपारखी आपण. माल पहा आणि योग्य वाटेल ते टाका पदरात. सदानंद अरे राजा असलो तरी अन्यायाने कोणताही व्यवहार करायचा नाही हा आमचा बाण आहे. राजा असलो तरी रावापासून रंकापर्यंत समदृष्टीने आणि समव्यवहारानेच वागतो. बोला बोला काय बोललं देवाचं. आम्ही ते देण्यास तयार आहोत. 10,000 मोहरा अधिक नाही महाराज. भैरव शास्त्री बोला महाराज. 10,000 मोहरा देण्याची व्यवस्था करा. तर कमांडलो. हा? पांडुरंगाच्या कृपेने आजचा सौदा पार पडला. आता कधी एकदा पंढरपूरला जाऊ त्या पांडुरंगाचं दर्शन घेतो असं झालं आहे. पांडुरंग पांडुरंग. या सदानंद. महाराज आता आम्हाला पंढरपूरला जाण्याची आज्ञा द्यावी. पंढरपूरला जाण्याची एवढी ओढ. तुमची दोघांची देवात निष्ठा पाहून आमचं मन समाधानी झालं. महाराज पंढरीचा पांडुरंग हेच आमचे अधिष्ठान. थोर थोर संतांची परंपरा आजही पंढरीला वेड्या घालून बसले आहे महाराज. दास अरे हे तुझ्या पंढरपूरचे गुणगान गाण्याचे ठिकाण नाही आहे. राजदरबार आहे राजदरबार. भैरव शास्त्री हो असे तुमचे पंढरपूर संतानाने भरलेले. पण माझ्या राजाईचं वैभव काही वेगळंच आहे. सरस्वती आणि लक्ष्मी पाणी भरते माझ्या राजाईकडे. महाराज
बोलून चालून देवाचं देवत आपण. पण माझ्या पांडुरंगाचं वर्णन काय वर्णावे. चंद्रभागेच्या तीरी युगे युगे उभा असलेला माझा देव पांडुरंग 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 पांडुरंग. बरेच दिवस ऐकतो मी तुमच्या त्या पांडुरंगाविषयी. आणि हे सुद्धा मी ऐकलंय की तुम्ही त्या पांडुरंगाच्या नावानं लोकांना फसवता म्हणून. नाही महाराज. काय हो बाळूदास, माझ्या राजा देवीची सर येईल का तुमच्या त्या पांडुरंगाला? महाराज, देवाच्या देवपणाची मला तुलना करता येत नाही. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही अजून पंढरपूर पाहिले नाही. विश्वकर्माने आपली कला ओतून पंढरीला साक्षात सोन्याची द्वारका बनवला आहे. जागोजागी पारिजातकाचे वृक्ष आहेत. अमृत रसाने चंद्रभागा तुतडी वाहते. रिद्धी सिद्धी पाण्याच्या कावडी वाहतात. आणि तिथेच तुमची राजाई आई माझ्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात रात्रंदिवस झाडण करीत असते. पांडुरंगा पांडुरंगा. सोनाला आवर घाल. आज त्यांचा राज दरबार सोडून, नाहीतर माझ्या राजाईविषयी मर्यादा सोडून बोलण्याचं शील आम्ही कधीच खरा वेगळं केलं असतं. महाराज याला आता आता शिक्षा करा. आता शिक्षा करा याला. त्याला शिक्षा होणारच. हा. बाळूदास, तू म्हणतोस त्याला पुरावा काय? पुरावा हा. पांडुरंग पांडुरंग. महाराज, आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत. समुद्राच्या लाटा आहेत. हे सांगण्यासाठी कुठल्या पुराव्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पुरावाच हवा असेल तर चला माझ्यासोबत पंढरपूरला. पांडुरंगाच्या अस्तित्वानं परमंगल झालं दान प्रत्यक्ष डोळ्याने पहा. आणि यामध्ये एक अक्षरे खोटं असेल ना तर वाटते ती शिक्षा करा मला. ठीक आहे ठीक आहे. भैरव शास्त्री, बोला महाराज. आमची पंढरपूरला जाण्याची व्यवस्था करा. हो महाराज. बोला ना त्याला. बाळूदास, तू म्हणतोस तुझा पांडुरंग असेल तर त्याच राजा देवीच्या मंदिरासमोर तुझं 10 लक्ष मोहरा खर्च करून त्या तुझ्या पांडुरंगाचं भव्य असं मंदिर उभं करेल. आणि नसेल तर त्याच माझ्या राजा देवीच्या मंदिरात तुला जन्मभरापर्यंत झाडलोट करावं लागेल. हे लक्षात ठेव. अरे काय करून बसला? प्रजेने राजासमोर अधिक कुणं बोलू नये रे. सदानंद, चिंता नसावी. आपला पांडुरंग आहे. त्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढतो. आता सर्व पांडुरंगावरतीच आहे. हा हा भानुदास बोलला तो खरा असेल तर? अहो ते काय विषय नाहीये त्याचा. अहो तो व्यापारी आहे आणि व्यापार तसं खरं खोटं बोलावंच लागतं. असं असेल. त्रास नव्हते. तुमचे महाराज. राजाचा राजा होऊ शकतो. हे काही नाकारता येणार नाही. त्यासाठी उद्याची वाट बघावं लागेल. हो. पाहूया तो पांडुरंग काय करतोय तो. चला तर जाऊया पंढरपूरला. म्हणे पांडुरंग हरे पांडुरंग हरे. चला.
हे पहा वारकरी, विठुरायाच्या गजरात दंग झाले सर्व वारकरी. पाहिलं? या ही पहा महाराज इकडे या. ही पहा इंद्रायणी नदी. पाहिलं? आणि हे पहा मंदिर, पुंडलिकाचं मंदिर. महाराज या माझ्यासोबत इकडे या. महाराज हे पहा माझं पंढरपूर, पांडुरंगाचं पंढरपूर. अमृत प्रसाद मंदिर, हीच ती सोन्याची पंढरी. महाराज आता जर पटणार विश्वास. आणि ती पहा तुमची राधाई आई इंद्रायणी नदीच्या रूपात. वा वा भाऊदा, अरे डोळ्याचे पारणे फिटले. तुझा स्वर्गात अवतरला या जगदूर पंढरपूरच्या रूपाने. ते प्रत्येक वारकऱ्यामध्ये मला पांडुरंगाचा गंध येईल. सदानंद, अरे पंढरपुरात चालताना मखमलीच्या पायघड्यात तुम्ही मंदिरात प्रवेश केला. 16 रुपयाचे वृक्ष रत्न फुलांचे मंदिर भरून दिले होते आणि ते मंदिर सोड्यामध्ये सुंदर दिसत होते. काय चमत्कार आहे या. महाराज माझा पांडुरंगा प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावतो. माझ्यावरील संकट दूर व्हावं म्हणून पांडुरंगाने एक मायावी सभा निर्माण केली होती. तुमची दृष्टी निवडली. माया नगरी मृगजाप्रमाणे नाहीशी झाली. आता तुम्ही पटला ना विश्वास. माझा पांडुरंगा प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे, या चराचरात आहे. खरंय भाऊदास, खरंय ते. महाराज तुम्ही या विठ्ठल भक्तीचा मनोसक्त आनंद घ्या. मी चंद्रभागेच्या तीरी जाऊन तुमच्याकडे अमृत घेऊन येतो. त्या पांडुरंग शिवाय आता जीवन व्यर्थ वाटू लागले रे. शास्त्री, बोला महाराज. माझ्या मनात एक विचार आलाय. कोणता महाराज? आपण या पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण राजदरबारी घेऊन गेलो तर चांगला विचार. चांगला. महाराज काय म्हणाला? सदानंद, तुझ्या ह्या पांडुरंगाला मी राज दरबारी घेऊन जातो. हे शक्य नाही महाराज. महाराजांच्या आज्ञेबाहेर जाण्याचा परिणाम माहिती आहे ना साधारण तुला? तुम्ही पंढरपुरातून पांडुरंगाला नेऊ पाहताय महाराज. माझ्या पांडुरंगाला झोपडीतून मला नेऊ पाहताय. पण महाराज हा असा हट्ट करू नका महाराज. हा असा हट्ट करू नका. सेवक, आमच्या आज्ञेचे पालन करा. आम्ही पंढरपूरला पांढर घेऊन जाणारच पंढरपूरला. लाखो गोल्या भक्तांना तुम्ही अनाथ करून विद्यानगरीची पंढरपूर करू पाहताय महाराज. पण लाखो गोल्या भक्तांवरती हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे महाराज. अन्यायाची भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका. आम्ही राजे आहोत, राजे. आणि अशा ठिकाणी पांढर घड्यापेक्षा विद्यानगरीत अधिक शोभून दिसेल. हा माझा हट्ट विचित्र असला तरी पुरा करणारा हत्तीच्या अंबाऱ्यातून थाट मठात राज दरबारी घेऊन चला. हो महाराज. देव आणि देव हे काय राजे महाराजांची खाजगी मालमत्ता नाही. लाखो भाले भक्तांना तुम्ही अनाथ करू पाहताय महाराज. अनाथ करू पाहताय. माझ्या इच्छेने तुझ्या का मूर्खा भक्ताला माझी माथेपुरी भक्ती पाय तरी पुढे सरणार नाही. पक्का लक्षात ठेव. महाराज मला मारा, माझ्या हातोनात हाल करा, पण माझ्या विठ्ठलाला घेऊन जाऊ नका इथून. महाराज माझा इथून घेऊन राव शास्त्री, बोला महाराज. अहंकारी व्यापाऱ्याला विठ्ठलाची प्राण प्रतिष्ठा होईपर्यंत कटकनेत टाका. काय करू? अरे घेऊन जाऊ नका. माझ्या पांडुरंगाला घेऊन जाऊ नका. थांबा महाराज. हे सुंदर याच पंढरपुरात सोडून त्याला नका नेऊ महाराज. साईडला हो. हरामखोर. चल. महाराजांच्या विरुद्ध बोलतोयस. महाराजांच्या विरुद्ध बोलतोय. सुंदर विठ्ठलारी सुंदर उभे विठ्ठलारी सुंदर उभे
कृपेने सर्व काही पार पडलं. महाराज सुद्धा आता खुश झाले. आता आता काहीच हरकत नाही. महाराज महाराज कुठे गेले? महाराज पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा पंढरीनाथा कुठे आहेस तू? पांडुरंगा पांडुरंगा कुठे आहेस तू? पांडुरंगा अरे कुठे आहे माझा विठ्ठल? पुजारी काका उठा. कुठे आहे माझा विठ्ठल? माझा पांडुरंगा. अरे भानू तुला काय सांगू, काय झालं? महाराजांनी आपल्या विठ्ठलाला वाजनामध्ये घेऊन गेले. तू जा आणि आपल्या विठ्ठलाला इथे घेऊन ये रे. नाही. विठ्ठलाला घेऊन ये. पांडुरंगा पांडुरंगाचा अस्तित्व याच ठिकाणी शोभून दिसत. महाराज महाराज तुम्ही चुकीचं केलंय. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. मंडलो तो तर अरे आजकाल माझ्या मनासारख्या गोष्टी घडतायत. त्या खरंच घडतायत की कोणी घडवत आहे? घडत नाही, ते घडवत आहे. आता तुम्ही सांगा, देवी आपल्या तुमच्यावरती प्रसन्न आहेत. हा. त्याच्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती स्थापना केली आपण आणि ते दोघं एकजूट झाले आणि तुम्हाला प्रसन्न झाले. असं असेल तर आज ना उद्या ह्या राजाचा राजा होण्यासाठी कोणी नाकारू शकत नाही. हे काय अहो कालचं बघा ना. काल तुम्ही गजराबाईंच्या वाड्यावर गेला. एक भुकेला वाघ कसा हरणाची शिकार करतो तशी तुम्ही गजराबाईची शिकार केलीत आणि तुमची इच्छा पूर्ण केलीत की नाही, तशी ही पण इच्छा पूर्ण होणार. नाहीतर करणार काय? तिला बोललो माझ्या भाऊ पाशी तर म्हणते नाही, मी त्या पांडुरंगाचा ध्यास घेतलाय. पण तोच पांडुरंग आज राज दरबार मध्ये येऊन बसलाय. ते विसरलेच. आता फणा काढलाच आहे. फणा काढला तर ठेचायला लागणारच. टाकला ठेचून तिला. मग एकदा काय तुम्ही गारडी झालात आणि तिची पुंगी वाजवली. पण तुमची पुंगी वाजवली तर अरे या भैरव शास्त्रीची पुंगी वाजवायला कोणी पैदा झाला नाहीये. फायदा झालाय. भानुदास भानुदास, त्या भानुदासाचं काहीतरी करायलाच पाहिजे. काहीतरी करायलाच पाहिजे त्या भानुदासाचं. पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला भैरव शास्त्री कुठे आहे माझा पांडुरंगा? आतमध्ये कोणी सोडला? कुठे आहे माझा पांडुरंगा? आतमध्ये कोणी सोडला? माझा पांडुरंगा पकडा पकडा हिला. अरे तुला नाही, हिला पकडा. भैरव शास्त्री अरे पांडुरंगा 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 विठ्ठला माझा पांडुरंगा मला द्या. पांडुरंगा मला पांडुरंगा सोडा मला. थोडा काय आराम कर. माझं खरं स्थान ते पंढरपुरात. भानुदास तथाच तू. पांडुरंगा सोडा मला. माझा पांडुरंगा मला द्या. आमची परवानगी नसताना भानुदास काय करतोय आणि बाहेर गोंधळ कसा चालू आहे? हो महाराज, आपण विठ्ठलाची मूर्ती आणली ना, विठ्ठलाची मूर्ती जाबी तुम्ही दरबारात आले लोक. मंडळ होता रा शांतीला देवा. सोडा महाराज, सोडा. ओ विठ्ठलाची मूर्ती गायब झाली. काय? आणि देवीच्या आईच्या घराचा हातून गायब झालाय. महाराज महाराज, हा भानुदास राज दरबारामध्ये आला आणि विठ्ठल आणि देवीचा हात चोरी झालाय. हात खराब चोराय. बघा बघा कसा निघायच्या सारखा असतोय महाराज. पांडुरंगा धन्य धन्य. देवी देवींचा पवित्र हाल घालणाऱ्या ह्या भानुदासाला कठोर शिक्षा करा. हो महाराज. नाही महाराज महाराज ऐका महाराज तुम्हीच पंढरपूरला येऊन पांडुरंगा या ठिकाणी घेऊन आला.
चोर मी नाही आहे. अरे चोर तर तुम्ही जा. भैरव शास्त्री बोला महाराज. या बाळूदासांची विठ्ठलाची मूर्ती चोरीली गेली आहे. हात चोर आहे. केलेली नाही. बाबा 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 हे लोक चोर म्हणतात. चोर आहे चोर आहे हा. चोरच आहे. आम्ही खूप असेपर्यंत दिवस काढतो पण त्याने कधी चोरी केली नाही. चोरी केली नाही. चोराचा बाप चोरच असो. चोरा माझ्या बाबांना. महाराज भानुदास चोर नाहीये. महाराज मला तर असं वाटतंय की हा भैरव शास्त्री चोर आहे. मला चोर बोलतो. मला चोर बोलतो. सदानंद अरे मित्रा सदानंद. सोडा. महाराज महाराज क्षमा असावी. पण भानुदास मी खालच्या लागेल असून सुद्धा त्या भानुदास मला स्वतःच्या ओठणीला पाणी पाजले. भानुदास चोर नाही. आता तुला तुझ्या 13वाच पाणी पाजतो. निर्दोष आहे तो या वृत्तीचा नाही आहे. महाराज भानुदास माझी उकिरडून सुटका केली म्हणून ते दोषी ठरले, पापी ठरले. आणि हा भैरव शास्त्री तुमच्या न्याय देवतील मुद्दा आहे म्हणून तो खरा. महाराज महाराज माझी फिरत आहे. शिक्षा करत असेल या भैरव शास्त्रीला करा. महाराज त्यांनी माझी आबरू घेतली. महाराज आबरू घेतली. भैरव शास्त्री तुम्ही काहीच का बोलत नाही. म्हणजे या म्हणतात त्या खरं महाराज. भैरव शास्त्री तुम्ही हीच कृत्य केलंय. याची तुम्हाला शिक्षा होणारच. ज्या जगात जो स्त्रीचा सन्मान करत नाही त्याला जगात जिवंत राहण्याचा अधिकार नाही. सेवक आत्ताच्या आता या भैरव शास्त्रीला हत्तीच्या पायाखाली द्यायचा वेळ. महाराज एक वेळ माफ करा महाराज. आदेशचे पालन करा. महाराज महाराज भैरव शास्त्री भैरव शास्त्री. हरदास तू विठ्ठलाची मूर्ती चोरीला केली आहेस आणि आमच्यावर चोरीचा आरोप घातलायस. याच आरोपाखाली या भरदासाचा या भर दरबारात शीर्षात करण्यात यावा. महाराज महाराज अखेरची एक विनंती आहे तुमच्याकडे. ठीक आहे मी आता मरणारच आहे पण मी मरण्याआधी माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. माझ्या पांडुरंगाचं मला अखेरचं दर्शन घेऊ द्या. अखेरचं दर्शन घेऊ द्या. हरदास सुटीला शब्द आणि सुटीला बार बोलले शब्द परत दिले नाही. तुला ही शिक्षा होणारच. यातून तुझी मुक्तता करू शकतो तुझा तो पंढरीचा पांडुरंग. बोलाव त्याला भार दरबारात. नाहीतर आमची आज्ञा आहे ह्या भार दरबारात शिक्षक करण्यात येईल. ठीक आहे महाराज तुमची इच्छा. तुम्ही म्हणाल तसंच होईल. मंडळी कुणीही मनाला त्रास लावून घेऊ नका. जोपर्यंत पांडुरंगाची मूर्ती किंवा पांडुरंग या ठिकाणी येत नाही तोपर्यंत महाराजांच्या नजरेत मी गुन्हेगार आहे. पण मी चोरी नाही केली. पण त्या पांडुरंगाची तशी इच्छा असेल तर आपण तरी काय करणार. पांडुरंगा गजराबाई तुमच्या रूपाने मातृत्वाची मूर्तीच माझ्यासमोर उभी आहे. त्या लेकराकडून काहीसे वापुरी पडले असेल तर क्षमा करा मला. पांडुरंग पांडुरंग सदानंद अरे मित्रा सदानंद अरे जीवनातील प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ दिलीस. कृष्णासारखा सारथी बनून तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. तुझ्यासारखा मित्र भेटला हेच माझं भाग्य. सांभाळ स्वतःला. पांडुरंगा पांडुरंगा. माऊली माऊली काय करताय तुम्ही.
त्या भानुदासाने कधी ऊंच नीच असा नाही भेट केला. आपण सर्व त्या पांडुरंगाचे लेकर. पांडुरंग त्यातून मार्ग काहीतरी काढेल. सांभाळ स्वतःला. बाबा बाबा काबाड कष्ट करून तुम्ही मला लहानाचं मोठं केलं. बाबा शिकून मोठा हो, प्रपंचात लक्ष घाल. ओरडून ओरडून मला सांगितलं बाबा, पण मी मात्र त्या विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन राहिलो. बाबा क्षमा करा मला. तुमचा मुलगा म्हणून मी माझं कर्तव्य नाही पारू शकलो. बाबा हो म्हणतात तर आता हे पहा, पांडुरंगाची तशी इच्छा असेल तर आपण तरी काय करणार आहोत. पांडुरंगा, विठ्ठला, हे पंढरी नाथा, धन्य झालो मी, धन्य झालो. अरे, माझं मरण सुद्धा तुझ्या चोरीच्या आरोपाखाली यावं, यापेक्षा भाग्य ते काय. पांडुरंगा, पांडुरंगा, मी मरणास तयार आहे. माझ्याकडून काय चूक झाली असेल तर क्षमा कर. पांडुरंगा, पांडुरंगा. महाराज, महाराज, माझी एक विनंती आहे. भानुदासाचं रक्ताचं पातक तुम्ही घेऊ नका महाराज. भानुदासा चोरीचा नाद नाही, त्याला छंद आहे भक्तीचा, फक्त विठ्ठल भक्तीचा. महाराज, महाराज, तुम्ही पंढरीतून पांडुरंगाला इकडे घेऊन आला, पण त्याचं खरं अस्तित्व पंढरपुरातच. महाराज, कदाचित म्हणूनच तो तिकडे गेला असेल. महाराज, महाराज, माझी विनंती आहे का मग रामदास सोडा. तुमचं मला काही यायचं आहे, काहीच नाही. तेव्हा आज्ञेचे पालन करा. हे मला पाहिलात माझा पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल, पंढरीनाथ. आता तरी पटला विसर. हरदास, तू म्हटलं होतं तर खरंय. या पंढरपुरात त्यासाठी सोन्याचीच पंढरी म्हणतात रे. खरं खरं, सोन्याची पंढरी, सोन्याची पंढरी.